मला वाटतं अनौपचारिक बोलणं झालं अशी बातमी लीक झाली आहे. आता नागपूरमध्ये बातमी लीक करण्यात आली का खरंच ही बातमी आहे हे आम्हाला कल्पना नाही. तर मुळात मुख्यमंत्री महोदयांना अनौपचारिकरित्या निदान 50% गरज नाही आहे एवढं कळलं हे महत्वाचं. त्यामुळं राहिलेला 50% सुद्धा रद्द करावा. नाहीतर फक्त जिल्हा परिषदच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून जनतेच्या नजरेमध्ये धुळपेक नको एक बातमी सोडून द्यायची की बाबा असं रद्द होणार आहे. विधानसभेच्या वेळी हा अनुभव शेतकऱ्यांनी घेतलेला आहे. त्यामुळं जोपर्यंत अधिकृत अधिसूचना निघत नाही आणि पूर्णपणे हा महामार्ग रद्द होत नाही तोपर्यंत सरकारची भूमिका स्पष्ट आम्हाला कळणार. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.